नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव घसरले. लासलगाव बाजार समितीमध्ये 550 कोटींचं तर कांदा उत्पादकांचं 1200 ते 1500 कोटी रुपयांचं नुकसान. बाजार समित्यांमध्ये 1.5 लाख क्विंटल लाल कांद्यांची आवक. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. बाजार समितीची क्षमता 600 गाड्यांची असताना 1200 गाड्यांची आवक. यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संतप्त. जळगावच्या यावल तालुक्यातील दहिगावमध्ये कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी मोठ्या संकटात. मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. चंद्रपूरमध्ये कलरफुल कापसाचा यशस्वी प्रयोग. पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना रंगीत कापसाचं बियाणं उपलब्ध होणार. धुळे जिल्ह्यातील 905 रेशन दुकानं बंद. स्वस्त धान्य दुकानांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल. रेशन दुकान लवकरात लवकर सुरू करण्याची नागरिकांची मागणी. दूध अनुदान वाटपासाठीच्या जाचकटी रद्द करा. शेतकऱ्यांची मागणी. दुग्ध व्यवसाय आयुक्तांकडे अर्ज करण्यासह बँक खातं आधारशी लिंक करण्याच्या अटी. लातूर जिल्ह्यामध्ये चोरी केलेली वाहनं आणि दागिने विशेष कार्यक्रमाद्वारे मूळ मालकांना परत. जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्यांचा उपक्रम. 19 लाखांचे दागिने, त्याचबरोबर 29 वाहनं आणि 45 मोबाईल देखील परत केले. रायगडच्या रोहा शहरामध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त. बंदुकीसह तलवारी आणि दारुगोळ्याचा मोठा साठा हस्तगत. रात्री उशिरा तक्रारीचं निवारण करण्यासाठी गेलेल्या 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर महिलेच्या सासऱ्यांच्या प्राणघातक हल्ला. पोलिसांवर वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. हल्लेखोर पती, दीर आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल. वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 3 वर्षांमध्ये मोबाईल हरवल्याच्या तक्रारींमुळे सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ. हरवलेल्या 75% मोबाईलचा पोलिसांकडून शोध. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. पुण्यातील येरवडा परिसरामध्ये झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर. डंपरनं दुचाकी चालकाला धडक दिल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद. मात्र दुचाकी चालकानं सिग्नल तोडल्यामुळे अपघात झाल्याचं सीसीटीव्हीच्या दृश्यांमधून समोर. नाशिकच्या येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन. वेतनासह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. बुलढाण्यामध्ये महादेव कोळी समाजाचं टॉवरवर चढत आंदोलन. अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या 7 दिवसांपासून कोळी समाजाचं आंदोलन. वाशिममध्ये पंचायत समिती कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. मागील 35 दिवसांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा प्रश्न ऐरणीवर. अकोल्यातील गुन्हेगारी विरुद्ध ठाकरे गट आक्रमक. महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणामध्ये ठाकरे गटाचा मोर्चा. मोर्चामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील वंचित आदिवासींना घरकुल द्या. एल्गार कष्टकरी संघटनेचा पंचायत समिती कार्यालयावर आरती मोर्चा. गट विकास अधिकाऱ्याचा निषेध करण्यात आला. अमरावतीच्या सावरखेड परिसरामध्ये अपघात वाढल्यानं नागरिक आक्रमक. गतिरोधक बसवण्याला वनविभाग परवानगी देत नसल्यानं नागरिकांचं आंदोलन. तातडीनं गतिरोधक बसवा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. सोलापूरमध्ये न्यायालयाच्या विभाजनाविरोधात माढा शहरवासीय आक्रमक. शहरामध्ये भव्य निषेध मोर्चा काढत गावात नेत्यांना बंदी. कनिष्ठ स्तर न्यायालयाची मंजुरी रद्द करण्याची मागणी. नाशिकमध्ये 1,72,000चे 215 नायलॉन मांजा जप्त. संशयिताला देखील अटक. गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई. धुळ्यामध्ये 2.25 लाखांचे 15 मोबाईल जप्त. आरोपी कबीर काझी पोलिसांच्या ताब्यात. धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. बहुचर्चित अशा पेठ सांगली रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाचं उद्घाटन संपन्न. 8,60,00,000चा खर्च होणार. तब्बल 35 वर्षांनंतर पेठ सांगली रस्त्याचं नव्यानं काम होणार. लातूरच्या उमदऱ्यामध्ये मध्यरात्री एसटी बस जळाली. स्विचमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं बस जळाल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी. तपास सुरू. कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषित केल्याप्रकरणी इचलकरंजी पालिकेला 72 लाख रुपयांचा दंड. प्रदूषण नियंत्रण मंडळाची दंडात्मक कारवाई. साताऱ्याला ऊस तोडणीसाठी गेलेल्या कामगारांची पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर सुटका. काही कामगार पैसे घेऊन पळून गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाला ठेकेदारांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. मथुरा स्थानकातील कामांमुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या 24 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द. 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यानच्या गाड्या रद्द. प्रवाशांची मोठी गैरसोय होणार.
सरकारकडून माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत परिपत्रक जारी। विभागाच्या निधी वाढवल्यास जिल्हा अभियान राबवण्याचं जिल्हा शिक्षण सभापती रमेश पारधी यांचं वक्तव्य। हिंगोलीच्या वसमतमधील कवठा गावामध्ये अंतरवली सराटीतून निघणाऱ्या पदयात्रेच्या आमंत्रणासाठी पत्रिकेचं वाटप। आंदोलकांकडून मराठा बांधवांना पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन। मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगरमध्ये पावसाचा येलो अलर्ट। उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण, काही भागात तुरळक पावसाची हजेरी। मराठवाड्यामध्ये आज पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। अहमदनगरसह परिसरामध्ये रिमझिम पाऊस, अचानक पाऊस आल्यानं नागरिकांची मात्र तारांबळ। हरभरा, ज्वारी आणि गव्हावर परिणाम होण्याची भीती। बारामती तालुक्यामध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण, द्राक्ष उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, ज्वारी कांद्याला मोठा फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत। पुण्यामध्ये पाऊस पडल्यानंतर डोंगर माथ्यावर प्रचंड धुकं, बोबदेव घाटामध्ये धुक्यामुळे वाहन चालकांची तारांबळ, वाहन चालकांवर लाईट लावून गाडी चालवण्याची वेळ। परभणीच्या सुहागनगरमधील कालवा दुरुस्ती अभावी लाखो लिटर पाणी वाया, पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। अमरावतीमध्ये अप्पर वर्धा धरण प्रकल्पावरून शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक, 300 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शेतजमिनीचा मोबदला आणि शासकीय नोकऱ्या देण्याची मागणी। सोलापूरच्या उजनी धरणामध्ये 7% पाणीसाठा शिल्लक, 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली। चंद्रकांत पाटील यांच्याकडून सुकुळूड पाणी योजनेसाठी देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक लावून देण्याचं आश्वासन, योजना मंजूर होऊन देखील मंत्र्यांसोबत बैठक झाली नसल्यानं सुळकुड कृती समिती नाराज होती। हिंगोलीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कोकाडे यांचं आमरण उपोषण सुरू, जलजीवन मिशनच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी। पालघरमधील शेतकऱ्यांना फटका, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या भोंगळ कारभार, सूर्या प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या तीराच्या दुरवस्थेच्या शेतकऱ्यांना फटका।